कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. भारतीय महिलांचा वर्ल्ड कपवर सुवर्ण शिक्का. दक्षिण आफ्रिकेला 52 धावांनी दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत विश्वविजेतेपदावर नाव कोरलं. दक्षिण आफ्रिकेचा संघ 246 धावांवर सर्वबाद भारतानं विश्वविजेतेपदावर नाव कोरलं, तर दीप्ती शर्मानं सामन्यात 5 विकेट्स घेतल्या. हरमनप्रीत कौर ठरली महिला वर्ल्ड कप जिंकून देणारी पहिली कर्णधार. हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात विजयाची ट्रॉफी उंचावली. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून भारताच्या लेकींचं कौतुक. या ऐतिहासिक विजयामुळे अनेकांना खेळाप्रती प्रोत्साहन मिळेल, मोदींकडून विश्वास व्यक्त. शाब्बास टीम इंडिया, तुम्ही संपूर्ण देशाचा अभिमान उंचावला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरकडून महिला संघाच्या विजयाचं कौतुक. भारतीय महिला संघाला वनडे विश्वचषकाचं जेतेपद पटकावताना पाहून रोहित शर्मा भाऊक. भारताच्या विजयानंतर रोहित शर्माची प्रतिक्रिया व्हायरल. भारतीय महिला संघानं इतिहास रचला. इतक्या वर्षांच्या कठोर परिश्रमाला अखेर प्रत्यक्षात उतरताना पाहून अभिमान वाटतो. किंग कोहलीकडून भारतीय महिला संघाला शुभेच्छा. भारतात सर्वत्र वर्ल्ड कप विजयाचा जल्लोष. भारतीय महिला संघानं दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळवल्यानंतर ठिकठिकाणी रस्त्यावर जल्लोष. महिला तरुणांसह चिमुकल्यांमध्येही विजयाचा उत्साह. महिला टीम इंडियाच्या विजयी जल्लोषात आकाशात फटाक्यांची तुफान आतषबाजी. भारतीय संघ थांबलेल्या हॉटेलच्या बाहेरही फटाक्यांची तुफान आतषबाजी. दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधारानं फायनलमध्ये इतिहास रचला. लॉरा वोलवार्डची अंतिम सामन्यात 98 चेंडूत 101 धावांची आक्रमक खेळी. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात शतक झळकावणारी लॉरा जगातील पहिली महिला ठरली. पुण्याच्या शिरूरमधील पिंपरखेडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 13 वर्षीय बालकाचा मृत्यू. सतत होणाऱ्या बिबट्याच्या हल्ल्यांमुळे संतप्त ग्रामस्थ आक्रमक. संतप्त ग्रामस्थांनी वनविभागाची गाडी आणि कार्यालय पेटवलं. मनसरमध्ये आक्रमक ग्रामस्थांचं पुणे नाशिक महामार्गावर मुलाचा मृतदेह ठेवत आंदोलन. 8 तासांनंतरही वनमंत्री किंवा पालकमंत्री न पोहोचल्यानं नातेवाईकांकडून संताप व्यक्त. पुण्यात बेल्हे जेजुरी महामार्गावर रास्ता रोको अखेर 7 तासांनंतर स्थगित. बिबट्याचा बंदोबस्त करण्याच्या मागणीवरून नागरिक आक्रमक. मनसरमध्ये आज पुन्हा पुणे नाशिक महामार्गावर सकाळी 10 वाजता रास्ता रोको आंदोलन केलं जाणार. आमदार शरद सोनवणे हे उपस्थित राहणार. आज या भागातील सर्व गावं बंद राहणार. दरम्यान करा किंवा मरा या भूमिकेत आंदोलनाच्या पावित्र्यात ग्रामस्थ. शिरूरमधील पिंपरखेडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या बालकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मनसर रुग्णालयात, तर संतप्त ग्रामस्थांकडून मृतदेह ताब्यात घेण्यास नकार. बिबट्यासंदर्भात निर्णय होत नाही तोपर्यंत अंत्यविधी करण्यासही ग्रामस्थांचा नकार. बिबट्यांच्या हल्ल्याबाबत मुख्यमंत्र्यांशी आज चर्चा करणार. वनतारामध्ये 50 बिबट्यांना पाठवण्याचा निर्णय घेतलाय. मात्र इतरांनाही बंदिस्त करून ठेवण्यासाठी उपाययोजना करू, अजित पवार यांची माहिती. जांबूत पिंपरखेड परिसरातील नरभक्षक बिबट्यांना गोळ्या घाला. खासदार अमोल कोल्हे यांची मागणी. कोल्हे यांचं मुख्य वनसंरक्षक आशिष ठाकरे यांना पत्र. नागरिकांच्या संरक्षणाच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी सरकार दुर्लक्ष करत असल्याचाही आरोप. आम्हाला बिबट्या मारण्याची परवानगी द्या. वनविभाग 25 लाखांची मदत करताय, आम्ही 50 लाख देऊ. पण माझी मुलगी परत मिळणार आहे का? 15 दिवसापूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात मरण पावलेल्या शिवण्या बोंबेचे वडील शैलेश बोंबे यांची संतप्त प्रतिक्रिया. 15 दिवसात तिघांचे जीव गेले, आमची सहन करण्याची ताकद संपली. जुन्नरचे आमदार शरद सोनवणे आक्रमक. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी शूट ॲट साईटची शासनानं परवानगी द्यायला हवी. तातडीनं मुख्यमंत्र्यांनी केंद्रासोबत बैठक लावावी, सोनवणेंची मागणी. भाजप आणि सरकारमधील काहींचा आमच्या बदनामीचा अजेंडा. पत्रकार परिषदेतून बच्चू कडू यांचा आरोप. कर्जमाफी झाली नाही तर जिकडे तिकडे हंगामा होणार, कडू यांचा इशारा. आंदोलन मागे घेतल्यानंतर झालेल्या टीकेला बच्चू कडू यांचं पत्रकार परिषदेतून उत्तर. बच्चू कडू यांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर सोशल मीडियावरील इन्फ्लुएन्सर भिडले. बच्चू कडूंनी शेतकऱ्यांच्या नावावर किती कोटी घेतले, रविराज साबळे यांची टीका. तर कराळे मास्तरांकडून बच्चू कडू यांची बाजू घेत रविराज साबळेंवर टीका. शिंदेचे आमदार किशोर पाटील यांची भाजपवर पुन्हा आगपाखड.
महायुतीच्या 1 वर्षाच्या काळात एक फुटकी कवडीही आमदारांना मिळाली नसल्याचा दावा. या वक्तव्यानं जळगावात महायुतीत आलबेल नसल्याच्या पुन्हा चर्चा. जळगावात युती करू म्हणणारे भाजप नेते कधी पलटी खातील याचा भरवसा नाही. सेनेच्या 5ही आमदारांनी ठरवलं तर जळगाव जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा अध्यक्ष बसेल. किशोर पाटील यांचं भाजपला थेट आव्हान. किशोर पाटील यांचा राग योग्य. भाजपनं माझ्या मतदारसंघात चांगलं काम केलं, पण किशोर पाटील यांच्या मतदारसंघात काम केलं नाही. किशोर पाटील यांच्या वक्तव्याला गुलाबराव पाटील यांचाही दुजोरा. किशोर पाटील यांच्या मतदारसंघात भाजपच्या लोकांनी काम केलं नसतं तर असा निकाल नसता. प्रवीण दरेकर यांचं प्रत्युत्तर. तर महायुतीत लढणार. मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केल्याचंही दरेकर यांचं वक्तव्य. महायुतीत सर्व काही आलबेल आहे असं दिसत नाही. सरकारच्या आमदारांची ही परिस्थिती असेल तर विरोधकांचे काय हाल असतील. किशोर पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया. महायुतीच्या माध्यमातून निवडणूक झाली पाहिजे. जिथे शक्य असेल तिथे युती होईल, अन्यथा स्वतंत्र लढणार. मंत्री जयकुमार रावल यांचं वक्तव्य. महापालिकेत आमचा महापौर होऊ दे. मागाठाणेमधील मालवणी महोत्सवात उद्धव ठाकरेंचं गारहाणं. ठाकरेंबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला शिंदेंनी उत्तर देणं टाळलं. महापालिकेत आमचा महापौर होऊ दे असं मागाठाणेमधील मालवणी महोत्सवात उद्धव ठाकरे यांनी गारहाणं घातल्याबाबतच्या प्रश्नावर शिंदेंनी उत्तर देणं टाळलं. आता सर्व दुकानं बंद झाल्यानं साकडं घालण्याचं काम जोरात. उद्धव ठाकरेंच्या गारहाण्यानंतर प्रसाद लाड यांची टीका. मुंबईचा आधीचा महापौर एकनाथ शिंदेंमुळे आला. मुख्यमंत्री फडणवीसांना शिंदेंनी विनंती केल्यानं त्यावेळी भाजपनं माघार घेतली म्हणून महापौर झाला. खासदार नरेश म्हस्के यांचा दावा. उद्धव ठाकरेंची आज दुपारी 12:30 वाजता मातोश्रीवर पत्रकार परिषद. मतदार यादीतील घोळाबाबत माध्यमांशी संवाद साधणार. आशिष शेलार आज पत्रकार परिषद घेणार. सत्तेच्या मोर्चा विरोधात भूमिका मांडणार. मोठे गौप्यस्फोट करणार असल्याची शेलारांची माहिती. जे सत्याला घाबरतात ते सत्य दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. सत्तेच्या मोर्चानंतर आयोजकांवर दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत बोलताना आदित्य ठाकरेंची टीका. वोट चोरी करून आलेलं हे सत्तामेव जयते सरकार. आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल. विरोधकांना कामाला लावलंय. काही लोक रस्त्यावर आलेत. विरोधकांच्या सत्तेच्या मोर्चावरून एकनाथ शिंदेंची टीका. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जनता महायुतीच्या पाठीशी. उपमुख्यमंत्री शिंदेंकडून विश्वास व्यक्त. विधानसभेला गारगार वाटणारा मतदार याद्यांमधील घोळ. सत्तेतील मित्रपक्षांसाठी अवघड जागेचं दुखणं. ट्विट करत रोहित पवारांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा. आगामी निवडणुकांमध्ये बोगस मतदार याद्यांमुळे गेम होईल अशी सत्तेतील मित्रपक्षांना चिंता असल्याचाही दावा. निवडणूक आल्यावर विरोधकांची कोल्हेकुई सुरू होते. मतदार यादीवरील विरोधकांच्या आक्षेपावर आशिष शेलार यांची प्रतिक्रिया. सत्तेच्या मोर्चावरून भाजप आणि मनसेत जुंपली. स्टँडअप कॉमेडी म्हणत भाजप आमदार चित्रा वाघ यांनी ठाकरे बंधूंना डिवचलं. तर चित्राताई अभिनय पुन्हा सुरू करा म्हणत मनसेकडूनही प्रत्युत्तर. अजित पवार यांची महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी सलग 4थ्यांदा निवड. 22हून जास्त सदस्य संघटनांचा पाठिंबा. महायुतीतील समन्वयासाठी मुरलीधर मोहोळ यांच्या गटालाही काही पदं देण्याचा निर्णय. मंत्रीपद असल्यानं शेलारांना एमसीए निवडणूक लढवता येणार नाही अशी माझी माहिती. शेलारच फडणवीसांशी बोलून उमेदवाराबाबत ठरवत असतात. दरेकर यांची प्रतिक्रिया. पुणे पदवीधरसाठी भाजपकडून शरद लाड यांना उमेदवारी. चंद्रकांत पाटील यांची घोषणा. तर पुणे पदवीधरची जागा सोडण्यासाठी आग्रह करू. हसन मुश्रीफ यांची माहिती. बंडखोरी केली तेव्हा बालाजी कल्याणकर यांनाही घेऊन गेलो होतो. तेव्हा कल्याणकर घाबरून म्हणाले की हॉटेलवरून उडीच मारतो. मंत्री संजय शिरसाट यांचं नांदेडमध्ये वक्तव्य. सुषमा अंधारे फलटणच्या दिशेनं रवाना. अंधारे फलटण पोलीस स्थानकात जाणार. महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी पोलिसांची भेट घेणार. तर एसआयटीच्या प्रमुखपदी पोलीस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नियुक्तीवर अंधारे यांचा आक्षेप. अंबादास दानवे यांनी बीडमधील डॉक्टर महिलेच्या कुटुंबियांची घेतली भेट. संपूर्ण घटनाक्रमाची नातेवाईकांकडून घेतली माहिती. कायम सोबत असल्याचं दानवेंचं कुटुंबियांना आश्वासन. रणजित निंबाळकरांची फलटणमध्ये आज संध्याकाळी 6 वाजता जाहीर पत्रकार परिषद. ज्यांना आरोप करायचे त्यांच्यासाठी
व्यासपीठ आणि खुर्च्यांची व्यवस्था असणार अशी माहिती. मतदार याद्यांमधील बोगस नावं निवडणूक आयोग का काढत नाही? 20 ते 25 वर्षांपासून मृतांची नावं मतदार यादीत आहेत. संजय गायकवाड यांचा आरोप. मृतांच्या नावानं बोगस मतदान केलं जातं. गायकवाड यांची टीका. नगराध्यक्षांचं नाव 4 ठिकाणच्या मतदार यादीत आहे. देऊळगाव घाट, देऊळगाव राजा, खामगाव, बाळापूरमधील नावं बुलढाण्यात टाकल्याचा संजय गायकवाड यांचा दावा. अपक्ष आमदार सत्यजित तांबे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा. तांबेंनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती. तर तांबे स्वतंत्र, त्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा. बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया. ऊसाच्या दराबाबत आज कारखाना प्रतिनिधी शेतकरी संघटनांची बैठक. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार. बैठकीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी उपस्थित राहणार. कबूतरखाना पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी जैन मुनींचं आजपासून उपोषण. निलेशचंद्र आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसणार. सरकारनं लिखित स्वरूपात निर्णय देईपर्यंत. सिकंदर शेखनं महाराष्ट्राचं नाव मोठं केलं. दरम्यान पोलीस निष्पक्ष चौकशी करतील, त्यानंतर सत्य बाहेर येईल. शस्त्र विक्री प्रकरणात सिकंदर शेखच्या अटकेवर मंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया. पंजाबमध्ये बाबा नामदेव पुरस्कारानं उपमुख्यमंत्री शिंदेंचा सन्मान. संत नामदेवांच्या 755व्या प्रकाशोत्सवाच्या सोहळ्याला शिंदे उपस्थित. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिर्डीत साईबाबांचं घेतलं दर्शन. यावेळी सामंतांसोबत राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांनी घेतलं साईबाबांचं दर्शन. बोरिवलीत खासदार क्रीडा महोत्सवाला बॉक्सर मेरी कोम यांची हजेरी. यावेळी कसं काय मुंबई म्हणत मराठीतून भाषणाची सुरुवात. मेरी कोम यांच्याकडून मराठी भाषेबद्दल प्रेम व्यक्त. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामदास आठवले गटाचा आज 68वा वर्धापन दिन. महाडमधील चांदे क्रीडांगणावर वर्धापन दिनाचं आयोजन. मंत्री भरत गोगावले आणि खासदार सुनील तटकरे यांनाही निमंत्रण. आठवले गटाचे रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांची माहिती. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं उद्योगमंत्री उदय सामंतांच्या हस्ते अनावरण. 40 वर्षापासून छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्याची होती मागणी. हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक. प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझल खान वधाचं तयार असलेलं शिल्प ताबडतोब बसवा अशी मागणी. 4 नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर याच संदर्भात करणार आंदोलन. सांगलीच्या जतमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांचे बॅनर अज्ञातानं फाडल्याचं प्रकरण. आक्रमक झालेल्या पडळकर समर्थकांनी विजापूर गुहागर मार्गावर केलं रास्ता रोको. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून